नमस्कार. आज आपण दोडक्याच्या सालांची चटणी म्हणजे हे सगळे आपण काढून घेणार आहोत आणि याची ड्राय चटणी बनवणार आहोत. कृतीकडे वळूया. आपण साहित्य बघू शकता. तिखट, मीठ, कढीपत्ता, तीळ आणि हे दोडक्याचे सालं. आता साल आणि कढीपत्ता हे आपण चांगलं तेलावरती छान भाजून घेणार आहोत आणि नंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून चटणी तयार करणार आहोत. याच्यात तेल टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता दोडक्याची सालं आणि कढीपत्ता हे चांगलं फ्राय करून घेणार आहोत. तीळ भाजलेलेच आहेत, पण जर तुमचे तीळ भाजलेले नसतील तर तुम्ही याच्यातच तीळ टाकून घेऊ शकता. आपण एकदा तीळ टाकूनही थोडंसं हलवून घेणार आहोत, थोडंसं भाजून घेणार आहोत. तीळ छान भाजलेले किंवा तळलेले असतील तर छान चव येते. आपण पाहू शकता किती सुंदर कलर आला याला. आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून चटणी करून घेणार आहोत. आपण अंदाजे काढून ठेवलेलं तिखट आणि मीठ हे दोन्ही आपण एकत्र करणार आहोत. आपण पाहू शकता आपल्याला थोडं अजून बारीक करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता आपली दोडक्याच्या सालांची चटणी तयार आहे. आपण नक्कीच ट्राय करा. ही खूप हेल्दी आहे. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.